विकास झाला पाहिजे. शिवाजी पार्क ही एरिया आहे, इकडे धुळीचा प्रॉब्लेम आहे, वायू प्रदूषण खूप झालंय. नाही, एक्झिट पोलवर काय मला विश्वास नाही. मला वाटतं की बीजेपी येणार. ठाकरे सेना. आता महापालिकेच्या मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. तर ह्याच्यामध्ये जनतेचं मत काय काय वाटतं जनतेला, कुणाची सत्ता येणार ते आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अश्लेषा कांबळे, माय महानगर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. मला कुणाची सत्ता येणार? माझ्या मते तरी ठाकरे सेना. उद्धव ठाकरे, राज ठाकरे. दादर मध्ये तर ठाकरे बंधू येणारच हे नक्की आहे. तुम्ही ईव्हीएम बद्दल काय म्हणाल? ईव्हीएम मध्ये गेल्या वेळेस पण घोटाळा झालेला, यावेळेस पण काहीतरी काल झालं तिकडे. आणि काय नवीन मशीन आली का कुठली पाडू वगैरे काय ती काय कळलंच नाही पाडू. आणि त्यात शाहीचं पण काल काहीतरी घोळ झालाय. मग तुम्ही आता मुद्दा काढला शाहीचा घोळ झालाय, त्या शाहीच्या घोळाबद्दल तुम्ही काय म्हणाल? तुमची शाही लगेच पुसली गेली होती का? हो, मी पण घरी जाऊन पुसले का नखावरचं तरी गेलं माझ्या. तर मग काय पूर्ण मी काय त्यात सॅनिटायझर वगैरे काय लावलं नाही, असं पाणी लावून वगैरे गेलं ते. आता आपण एक्झिट पोल बघितला. एक्झिट पोल मध्ये दिसतंय की भाजप थोडस आघाडीवर आहे. तुम्ही त्याबद्दल काय म्हणाल? एक्झिट पोल वरती तुमचा किती विश्वास आहे? नाही, एक्झिट पोलवर काय मला विश्वास नाही. जे काय आहे ते होईल 12 नंतरच कळेल का ते. आणि त्या एक्झिट पोल बाबत तुमचं म्हणणं काय? नक्की ते कितपत खरं असतं, कितपत खोटं, तुम्हाला काय वाटतं? माझा त्याच्यावर काही विश्वास नाही. ते एक्झिट पोलवर जे काय येईल आता रिझल्ट, त्यावर माझा विश्वास आहे. काय वाटतं तुम्हाला, कोणाची सत्ता येणार? मला वाटतं की बीजेपी येणार. का म्हणून, काय त्याच्या मागचं रिझन काय? People may want a change. It's so many years, So people may say that okay, we have had enough of these past few parties which have been coming into power continuously. So let's have a change. From that point of view, I feel that BJP may come in. May. Though you can never be sure. काय वाटतं तुम्हाला, कोणाची सत्ता येणार? सत्ता आता कळेलच, संध्याकाळी 5-5:30 पर्यंत कळेल कोणाची येणार ते. पण कोणी येऊ, सगळे आमचेच म्हणजे चांगले. मी डॉक्टर साळगावकर इकडे शिवाजी पार्कचा रहिवासी आहे. ठाकरे बंधू पण माझे फ्रेंड्स आहेत, बाकीचे पण चांगलं कार्य आहे सगळ्यांचं. पण ते काय आहे, जे कोणी येईल ते आमचं एक गोष्ट आहे की बाबा विकास झाला पाहिजे. शिवाजी पार्क ही एरिया आहे, इकडे धुळीचा प्रॉब्लेम आहे, वायू प्रदूषण खूप झालंय संबंध मुंबईतच आणि इंडियामध्ये पण. त्याचा पहिला विचार झाला पाहिजे. लहान मुलं सगळी खोकतायत, अस्थमा होतोय, त्याच्यामुळे त्याचा खूप परिणाम होतोय. सत्ता हे काय कोणी सांगू शकत नाही, कारण यावेळेला हे झाले, वोटिंग कमी झालेलं आहे. मग तुम्ही आता एक्झिट पोल बघतोय आपण, त्याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत काय आहे त्याबाबत? बहुतेक उभाटा येईल. दादर मध्ये कोण वाटतं तुम्हाला? दादरमध्ये काय सांगू शकत नाही, कारण दोघांचंही सेम हे आहे. जे वोटिंग झालं ते दोघांनाही समान असं वाटतं. जे माणसे सगळं चांगलं करतात सर्वांचं, त्याची सत्ता येईल. मी पर्सनली बायस्ड आहे बीजेपीसाठी, तो एवढा मला कळत आहे. जास्त काय माहीत नाही मला. पण अख्खा मुंबई खोदून टाकला आहे. सगळे रस्ते 50 वर्षापासून अप डाऊन असते. असं वाटतंय रोलर कोस्टरमध्ये जात आहे. जेव्हा मी स्कूल कॉलेजमध्ये होतो तेव्हाचे रस्ते आणि आजचे रस्ते चांगलं झालं हे सीलिंग वगैरे. पण बाकीचे रस्त्याचं काय, खोदून हे एक काम करतात, परत खोदून घेतात. काय चाललंय मला कळतच नाही. हे सगळं पॉलिटिशियन काय करतात समजत नाही आहे. आणि म्युन्सिपाल्टी पण खुदाई करून सगळं कन्स्ट्रक्शन झालं आहे. आणि धूळ मिट्टी सगळ्याच हेल्थच्या इश्यूज आहे करून. तो हे पण चांगलं व्हायला पाहिजे ना. आज म्युन्सिपाल्टीच्या इलेक्शन अगोदर सगळ्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि अख्खा मुंबई खोदून टाकला आहे. असं थोडी चालतं. सगळं व्यवस्थित. आज दुसरे सगळ्या कंट्रीज बघा, जपान बघा, चायना बघा, अमेरिका बघा, युरोप बघा, सगळं एकदम छान रस्ते बनवतात. तो सगळं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं असलं पाहिजे. आणि हे कोणाला पण कळत नाही, हे सत्ता होईल की ते सत्ता होईल. पैसे ते सगळं बनवून स्वतःच्या जेवात टाकतात. असं नाही असलं पाहिजे ना. एवढाच मला समज येतो. यू हॅव टू चूज बिटवीन द लेसर इव्हल अमॉंगस्ट ऑल. पण हे मुद्दा एवढा आहे की हे माणसाचे पैसे आहे आणि ते इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये व्यवस्थित वापरले पाहिजे.